गुजारिश करता हूँ, मैं तो तैयार हूँ लड़ाई लड़ने के लिए, मगर तुम लोग के साथ आने वाले नमस्कार, मी मंगेश मात्रे बहुजन शक्ती न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतो। पण आशियातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीमध्ये धारावीमध्ये मनसे आणि शिवसेना युतीचे उमेदवार असणार आहेत आरिफ शेख। आपण त्यांच्याशी याच मुद्द्यांवर बातचीत करणार आहोत। तर 26च्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत? बघा, समक्षात बोललो तुम्ही, हे थोडासा व्हिडिओ पण दाखवा। हे बघा, हे धारावीकर लोक कसे राहतात, हे धारावीकर बघा हे कसे राहतात। आज त्यांचा जे राग आहे ना, हे जे मागे जे नगरसेवक होते किंवा इकडचे स्थानिक आमदार, तर त्यांनी काम नाही केलं म्हणून ते राग आमच्यावरती काढतात। कारण का साहजिकच आहे, सर्व लोक येतात, त्यांना चांगलं गोड बोलतात आणि जिंकून झाल्याच्या नंतर इकडनं गायब होऊन जातात। परंतु ही लढाई वॉटर मीटर गटर ते आहेतच, परंतु सर्वात मोठा जो विषय आहे ते धारावीकरांचा घरांचा विषय आहे। हा अडाणी आला आहे, तो त्याला हे सर्व घराला जोर जबरदस्ती करतोय। हे एकेजी नगर आहे, 1800 झोपडे त्याचा सर्वे केलं त्यांनी विश्वास करून पेपर दिले, परंतु 1800 झोपडेमध्ये फक्त 83 लोकांना त्यांनी पात्र केलेलं आहे, बाकींना अपात्र केलंय। आता त्याच्यानंतरची शाळा अशी की त्याच्यानंतर हे दलाल लोक निघाले, ते त्यांना सांगतायत हम आपको पात्र करके देंगे, 3 लाख रुपया दो, 4 लाख रुपया दो। म्हणजे हे कुठेतरी या लोकांना त्रास देण्याचं काम करतायत। आणि ही जी लढाई आहे धारावीकरांची जी लढाई आहे, फक्त हे ठाकरे बंधूच करू शकतात। म्हणून ठाकरे बंधूंनी या आरिफ शेखला या ठिकाणी या धारावीकरांच्या घरांच्या प्रश्नासाठी मला या ठिकाणी उभा केलेला आहे। आणि मी परत सांगतो, या जनतेचा विश्वास जे त्यांनी माझ्यावरती, हे 15 तारखेला माझ्या रेल्वे इंजिनवरती बटन दाबणारच, 16 तारखेला विजय रॅली निघणार आणि 17 तारखेपासून ती धारावीकरांची लढाई लढायला मी सज्ज आहे। आणि मी लढून त्यांना धारावीच्या ठिकाणी धारावी मध्येच घर देणार, एवढंच बोलतो। ते आरिफ शेख धारावीमध्ये रस्ता, कचरा प्रश्न, नागरी सुविधा यासोबत सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता आहे धारावी पुनर्विकासाचा। याच मुद्द्यावर आरिफ शेख यांनी हात घातलेला आहे। ही निवडणूक रंगतदार होणार आहे, पण त्यामध्ये ही निवडणूक चुरशीची होणार आहे या मुद्द्यामुळे, हे मात्र नक्की आहे। लेटेस्ट अपडेटसाठी पाहत राहा बहुजन शक्ती न्यूज। मंगेश मात्रे, मुंबई।